शिवाजी बाबा, तुम्ही आम्हाला या जगात एकाकी सोडून निघून गेला. तुमच्या माघारी शिवाला आणि सुमनला सांभाळण्याचंही मला पर्वता एवढं होतं माझ्या एकटीच्या खांद्यावर टाकून निघून गेला. आपली सुमन लग्नाची झाली आहे. खूप शिक्षण घेऊन सुद्धा शिवा नोकरी मिळवण्यासाठी वन भटकत आहे. जवळ पैसा नाही, अडका नाही. काय करावा या विचारानं मला रात्र झोप लागत नाही. शिवाजी बाबा, तुम्ही तर त्या परमेश्वराजवळ आहात ना, मग आपल्या मुलांचं भलं व्हावं असं तुम्हीच सांगा. त्या देवाला तुम्हीच सांगा. अच्छा, अशी गोष्ट आहे नाही शिवदास भाऊ. अरे शिवदास भाऊ, आता तू कोणत्या पार्टी? मी भाऊ महाराष्ट्र जिंदाबाद पाटीलला दिला दिला. अच्छा, आणि आता भ्रष्टाचार मुर्दाबाद पार्टीचा तालुका अध्यक्ष झालो भाऊ मी. अच्छा, म्हणजे तुला आमदार बोकरेनं आपल्या पक्षातून लाथ मारून बाहेर काढलं अशी जोरदार चर्चा आहे, ती खरी आहे. कोण अफवा पसरवली? कोणता हो नाव सांग झाले का? हा चौकात कधी भलकवून टाकतो. भाऊ मला एक सांग, अगं मी लहानपणापासून जनसेवा करतो, त्याच्या पक्षाचा कार्यकर्ता होतो. मला काही झेपीची तिकीट देवाची का नाही द्यायला पाहिजे का नाही? अरे तर मला सोडून त्या चार्जरला तिकीट द्यायला त्या माणसाला. मग आम्ही त्या चटिया दुसऱ्याचं काम करायचं का? म्हणून त्याचा पक्ष सोडला आणि आता भ्रष्टाचार मुर्दाबाद पार्टीचा तालुका अध्यक्ष झाला. हे मात्र तुझा काय का नाही भाऊ? नाहीतरी पण तुझ्या खूप अन्याय झाला. किती राबल माणूस. पण मला एक गोष्ट कळत नाही, तू आधी त्याच पार्टीचे तोंडाला फेस येईपर्यंत गुंजरान गोडवे घालत होतास ना बघ. त्याचं काय झालं भाऊ? माझं हृदय परिवर्तन झाला. घर वापसी केलं. अच्छा, हो. म्हणजे हे मात्र चांगलं केलं. आहे का नाही? मग तू एक काम का नाही कर? अरे त्या चार्जर विरोधात तू निवडणुकीमध्ये उभं करायला तू फॉर्म भर. मी तुझ्या मागे जनसेवा उभं करतो. सांगते तू उभा राहू झेपीला. तू माझ्या मागे जनसेवा उभा करते. शिवदास भाऊ, तुझ्यात एवढी क्वालिटी आहे की ती कुठल्याच व्यक्तीमध्ये मला आजपर्यंत दिसली नाही. बंधू आणि भगिनी आमचं नाही आहे हा मंच नाही, हा माझं घर आहे. क्वालिटी मला का नाही का म्हणून ताव देऊन गेला माणसाला. काय तू माणूस, काय तुझी बोलण्याची शैली आहे. तू नको नाही तर फुटून जाशील. पण भाऊ, माझं आहे बोल. तू ना चार्जर विरोधात निवडणुकीमध्ये उभा राहा. खरं बोलतो भाऊ, मी तुझ्या पाठीशी पक्का आत्ता आत्ता दोन फार्म भरतो भाऊ. बास. अरे बिलकुल, फक्त तुझा पाठिंबा मला पाहिजे. माझा सदैव तुझा पाठिंबा आहे. असं ना? ठीक आहे, आत्ता चालू फार्म भराले. या भ्रष्टाचार पार्टीचा राजीनामा. मी आता कोणत्याच पार्टीत नाही, मी अपक्ष भान भरतो. बस देश का नेता कैसा हो, भाऊ कैसा हो. अरे आएगा भाई आएगा. भाऊ चुन के आएगा. आएगा भाई आएगा. भाऊ एक मिनिट, जाताना ही जरा कचरा पेटीमध्ये टाकून देशील. कचरा नको आहे. चुलीत जाशील. नाही नाही आमच्याकडे असं. ठीक आहे भाऊ, निवडून येईन ना. अरे भाऊ, निवडून तूच येशील आणि या आपल्या विभागाचा नेता तूच होईल. 4 एकर जमीन विकतो. जमीन बिना जमीन विकता बिना पैशाने तू निवडून येशील. अरे नाही का, जमीन विकायला लागते. 4 एकर विकतो. आएगा भाई आएगा. भाऊ चुनके आएगा. या राजकारणानं वेडा झाला. शिवा शिवा, अरे बघ तुझा मित्र आज पोलीस इन्स्पेक्टर झाला आहे. अरे नाही मित्र, अरे ही तर आनंदाची अशी वाटते. आज तुला पोलीस इन्स्पेक्टरच्या ड्रेसमध्ये बघून ना माझं हृदय कसं आनंदाने भरून आला. अरे जे मी जीवनामध्ये स्वप्न बघितलं ना ते आज तुझ्या रूपाने पूर्ण झाले. आई, अरे सुमन, आई, अगं बाई, कोणाला बघ आई बाग. अगं माझा मित्र, माझा जिगरी दोस्त आज आपलं शुभम पोलीस इन्स्पेक्टर झालंय. हे घ्या बघा, पेढे आणले ते सगळ्यांसाठी. शिवा, हे सगळं ना मित्र तुझ्यामुळे होऊ शकतो.
अरे तुम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं, कित्येकदा मदत केली, आर्थिक मदतही केली. अरे मी जर तुझ्या उपकाराचे आभार मानले ना तर हा आपल्या मैत्रीचा अपमान होईल. तुला आठवलं शुभम, आपण तासनतास या गावातील चौकटीत बसून या देशाच्या व्यवस्थेविरुद्ध लढण्याची भाषा बोलायची. कोण गरिबाला होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण शब्द घ्यायचे. पण आता सत्य आणि शब्द हा प्रबंध आता प्रत्यक्ष आपल्याला कृती करण्याची वेळ आहे. बरोबर मित्रा. आणि तुझी ही अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेन. आणि हो, तुला सुद्धा नोकरी लागावी यासाठी प्रयत्न करीन हा. तुला पण त्यासाठी तुला माझा ऐकावा लागेल हा. अरे बोल मी का, अरे हा तर तुझा अधिकार आहे का. अरे सांगतो ना, पण मला भूक लागलेली आहे. सकाळपासून उपाशी आम्ही प्रवासात आहे. आई मला भूक लागली म्हणतो शुभम. बनवते नुसतं जेवायचं नाहीये तर तुमच्या हातचं बेसन भात जे मला खूप आवडतं ते खायचं आहे. लवकरात गरमागरम जेवण बनवलं सगळ्यांसाठी. आम्ही बोलत बसला आम्ही बनवत आला. आम्ही लवकर बनवतो. लवकर आणि दादा तिखट. इतकी सवय केली नाही आज ना. बोल शुभम. नाही तुम्हाला काहीतरी सांगणार होतंस ना. खरं तू माझा जीवलग मित्र आहे. का म्हणजे तुला जर राग येणार असेल तर एक बोलू. अरे बोल यार, तेरे लिए तो मेरी जान भी है. शिवा, तुझ्या आमदार बोकरेची सभा तोडून लावलीस. त्या दिवशीपासून तो आमदार बोकरे तुझ्यावर जखमी नागाप्रमाणे घेऊन धरून बसतो. मला तर असं वाटतं की तो नक्कीच तुला कोणत्या तरी खोट्या आरोपात फसवून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असेल. तू सध्या तरी कुठल्याही भानगडीत पडू नकोस. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर कुणावर अन्याय होत असला तरी पण तो मी गप्प बसायचं. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आहे ना. नाही शुभम नाही. माझ्या डोळ्यासमोर जर कुणावर अन्याय होत असला ना तर तो मला मुळीच सहन होत नाही. आणि हो, त्यासाठी या शुभम शिवाचा जन्म झालेला नाहीये शुभम. हे पण मी तुझ्या भल्यासाठीच सांगतो ना. तुझं बोलणं करते पण घरातील लोकांच्या पायाच्या बुटाखाली किडा मुंगासारखं चिरगुन मरणं या शिवाला मुळीच पसंत नाहीये. कुणावर जर अन्याय होत असला तर माझी लेखणी एखाद्या तलवारीसारखी तडपत राहील आणि त्यांना न्याय मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे. आणि हो, या संघर्षात जरी मला मरण जरी आलं तरी माझ्या परिवाराला तू सांभाळशील याची खात्री आहे मित्र. तू माझा जीव की प्राण आहे. म्हणजे मी माझी चळवळ सोडून भौतिक सुखाच्या आहारी जाऊन आपलं जीवन संपवून टाकायचं असं म्हणायचं तुला? मला तसं म्हणायचं नाही अरे. तू समजून का घेत नाहीयेस मला? नाही, मला तुझं बोलणं करतेस. मला तुझ्यात काहीतरी मोठा बदल झाला. अरे जो माझा मित्र माझ्या खांद्याला खांदा लावून या देशातील उन्मत्त न्याय व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भाषा बोलायचा, आज तोच माझा मित्र या व्यवस्थेची गुलामी स्वीकारण्याची भाषा बोलतोय. मी अजूनही तोच शुभम आहे जो आधी तुझा मित्र होता. शिवा, आता अन्याय विरुद्ध लढण्याची पद्धत तुझ्यापेक्षा माझी थोडीशी वेगळी आहे. तू माझा मित्र आहे म्हणून तुला माझं कळकळीचं सांगा. तू सध्या तरी ते आमदार बोकड्यापासून दूरच चाल. त्याच्यावर काही बोलू नकोस, काही लिहू नकोस. क्या बात, एकदम मस्त. नाही, एका पोलीस अधिकाऱ्याला पोस्टमॅन म्हणून मांडवणी करण्यासाठी माझ्याकडे त्या आमदार बोकड्याने तुला बदललं नाही का? नाही, शेवटी तो सुद्धा पोलीस अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट म्हणजे सरकारच्या ताटाखालचं मांजर असणार. अरे तू मला माझा तुझा मित्र म्हणून काही बोल, मी मुकाट्याने ऐकून घे. पण पोलीस डिपार्टमेंट बद्दल मी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही. का बोलू नको? अरे का बोलू नको? मी का रंगली बाप माझा गेला माझा आणि हजारो शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेलाय. आणि ती दंगा जेवढे चालू होती ना तेवढेच तू सुद्धा होतास. तुला आठवतंय? अरे पोलीस लोक दबा धरून कोपरा पकडून बसले होते पण कुणी ती दंगा रोखू शकला नाही. अरे हे सगळं जरी खरं असलं तर कित्येक पोलीसवाले या देशासाठी शहीद होतात. हेमंत करकडे यांनी पोलीस डिपार्टमेंटसाठी स्वतःचा जीव गमावला. काय त्यांच्याबद्दल आपण कधीच मानाने सन्मानाने चार शब्द बोलत नाही का? शिवा, का असं सोयीस्करपणे वागतोय आपण? शिवा, समज पोलीस डिपार्टमेंट आणि हा तुझा मित्र शिवा, या दोघांपैकी जर तुला एकाची निवड करण्याची पाळी आली तर कुणाची निवड कशी तुला? कळलं मित्रा, कळलं? नाही, मला तुझं उत्तर कळलंय.
हळूहळू आता माझा मित्र बदलत चालला स्वतःला व्यवस्थेच्या साच्यामध्ये ठासण्यात चाललाय. आता काही वेळापूर्वी मला पोलिसाच्या दरवेशात बघून तुला आनंद झाला असं तूच बोलला होता. पण त्यानंतर तुझं बोलणं ऐकून मगाशी आनंद झाल्याचं नाटक तर करत नव्हता का असंच वाटतंय मला. काय म्हणलं? होय म्हणजे मी आनंद झाल्याचं नाटक करतो. होय, माझ्यापेक्षा कमी बुद्धिमान असलेला हा शुभम आज पोलीस अधिकारी बनला आणि मी माझं मित्र तिथं काय असं तर वाटत नाही. म्हणजे एका मित्राची प्रगती माझ्या डोळ्यात तुम्हाला इतकं कोत्या म्हणत नाहीये शिवा. सोड शिवा, कॉलर सोड म्हणतो. हा तुझ्या मित्राचा कॉलर आहे तर एका पोलीस अधिकाऱ्याचा कॉलर आहे. नाही पोलीस इन्स्पेक्टर शिवम साहेब नाही. कोणाच्या सुखाला कोणाच्या प्रगतीला पाहून जाणावा इतका खालच्या थराचा नाहीये हा शिवा. आजपासून तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. हात धुवून घे बेटा. गरमागरम बेसन भात आणलाय, पोटभर जेवण करायचा. चल हात धुवून चल. माझ्या जीवनात मित्रांनीच मला शब्दांनी इतकं भरभरून चाललंय. अन्नाची भूकच राहिली. अरे असं काय करतोस लेकरा? मी इतक्या प्रेमानं बनवलंय, दोन घास तरी खा. आई जाऊ दे नाही उगाच आदऱ्या करू नकोस या पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना. अगं त्यांची काय गं आता करण पुराणी मास मटण खेळण्याचे दिवस झाले आणि आज म्हणजे तू तुझा करण तू बेसन भात घेऊन आली. हे आता अति होत आहे. हे बघ शिवा, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का? तसं झालं असेल तर मला तुमच्यामध्ये पडायचं नाही. शरीराला पाच लागून नाही लेकरा. हे दोन घास तरी खाऊन जा. एकाच घरात कोणी प्रेमाने अन्नाचे 4 घास भरवतो तर कोणी हृदय बंबाळ करणाऱ्या शब्दांचा मारा करतो. मी माझ्या मित्राला माझ्या सुखाचा वाटेकरी करीन याच सुंदर भावनेने या घरात आलो. माझं चुकलं, मीच चुकलो. आता आमच्या दोघांचे मार्ग आणि रस्ते वेगवेगळे झालेले आहेत आणि कुणीतरी स्वतःचा मार्ग बदलवल्याशिवाय आमच्यातील मतभेद काय तर एक होणार नाही. मार्ग वेगळा हा